नगर परिषद आणि नगरपालिका निवडणुकीमध्ये निकाल लागण्याआधीच भाजपने जोरदार कामगिरी केली आहे। राज्यामध्ये भाजपचे 100 नगरसेवक विजयी झालेत, तर 3 ठिकाणी भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार बिनविरोध निवडून आलेत। तर भाजपच्या या कामगिरीवरती विरोधकांनी सवाल उपस्थित करत भाजपकडून दडपशाही सुरू असल्याचा आरोप केलाय। निवडणुकीआधीच भाजपची सेंचुरी, 100 नगरसेवकांची बिनविरोध निवड, बिनविरोधाचा फंडा, भाजपचा सत्तेचा झेंडा। राज्यात नगर परिषद निवडणुकीत मतदानापूर्वीच भाजपने विजयी घोडदौड सुरू केली आहे। मतदानापूर्वीच भाजपने आपले उमेदवार निवडून आणण्यात यश मिळवलंय। उमेदवारी अर्ज माघारीनंतर भाजपने 100 नगरसेवक बिनविरोध निवडून आणलेत। भाजपने उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार मुसंडी मारली आहे। उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक 49, पश्चिम महाराष्ट्रात 41, कोकणात 4, मराठवाड्यात 3, तर विदर्भात 3 ठिकाणी भाजपचे नगरसेवक बिनविरोध निवडून आलेत। मोदीचं सरकार, देवेंद्रचं सरकार हेच विकास करू शकते ही भावना जनतेमध्ये आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर भाजपा आणि महायुती निवडून येत आहे। मी आपल्याला दाव्याने सांगतो 51% मतं भाजपा महायुतीला मिळतील, 2/3 बहुमत महाराष्ट्रात भाजपा महायुतीला मिळेल। भाजपने 100 नगरसेवकांसोबतच मतदानाआधीच 3 नगराध्यक्ष देखील निवडून आणलेत। त्यामध्ये जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांची आई नयन कुवर रावल आणि भाजपचे नेते राजन पाटील यांची सून प्राजक्ता पाटील यांचा समावेश आहे। उत्तर महाराष्ट्रात विशेष करून विरोधकांचं खातं सुद्धा उघडणार होतं। महाविकास आघाडीचं खातं सुद्धा उघडायला त्यांना खूप प्रयत्न करावे लागतील अशी परिस्थिती उत्तर महाराष्ट्रामध्ये यांची आहे। उबाटाची आहे, शरद पवार काँग्रेसची आहे आणि काँग्रेसची पण। आणि जळगाव जिल्हा तर हा भाजपचा महायुतीचा बालेकिल्लाच आहे, परंपरागत। विश्वासार्हता अवर्ग नगरपालिका एकाने एकतर्फीच्या निवडणुका जिंकू आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा बघा तुम्ही निकाल आल्यावर काय काय होतंय। पण भाजपच्या या बिनविरोध फंड्यावर विरोधकांनी सवाल उपस्थित केलाय। दादागिरी, गुंडगिरी, पैसा, दबाव यंत्रणेचा वापर यामुळे हे 100 आहे। सत्ता तुमची आहे, पॉवर तुमच्या हातात आहे, त्याचा वापर करून, यंत्रणेचा वापर करून लोकशाही पायदळी तोडवण्याचं तुम्ही ठरवलंच आहे, तर तुम्हाला कोणी रोखूच शकत नाही असा त्याचा अर्थ होतो। तुम्ही जे म्हणालात की सामवाम दंड ज्या ठिकाणी बाहुबली वृत्ती आहे त्या बाहुबली वृत्तीचा वापर केला जातो आणि धमकवून आणि प्रलोभनाने अनेक लोकांचे विड्रॉल केले गेलेले आहेत। भारतीय जनता पार्टीनं प्रचंड दबाव तंत्र, प्रशासनाचा मिसयूज लावलेला आहे। ठिकठिकाणी वेगवेगळे प्रलोभनं दाखवले जातात कित्येक ठिकाणी। काल आमच्या कित्येक उमेदवारांचे फोन आले, हा आमदार मागे लागला, तो आमदार मागे लागला, एवढी रक्कम घे म्हणतो, नाही तर रक्कम नाही घेतली तर अशा पद्धतीनं प्रलोभन दाखवतो, प्रलोभनाने नाही झालं तर भीती नाही करतो। आणि म्हणून सत्तेची मस्ती, सत्तेचा माज हा भारतीय जनता पार्टीला चढलेला आहे आणि म्हणून त्याचे परिणाम। उमेदवार बिनविरोध निवडून आणण्यात सत्ताधारी आघाडीवर आहेत। विशेषतः भाजपने यात चांगलीच आघाडी घेतली आहे। जेव्हा काँग्रेस पार्टीचा पराभव होतो त्यांना दडपशाही दिसतं आणि जेव्हा काँग्रेस पार्टी जिंकतं तेव्हा त्यांना विजय वाटतो। या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये कधीही दडपशाहीचं राजकारण चाललं नाही। ज्यांनी दडपशाही केली ते घरी गेले। त्यामुळं दडपशाहीने नाही, देवेंद्र फडणवीसचं सरकार, मोदीचं सरकार, डबल इंजिन सरकारवर लोकांचा विश्वास आहे। गेल्या काही वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या, त्यामुळे या निवडणुकीत इच्छुकांनी भाऊगर्दी केली होती। पण सत्ताधाऱ्यांनी इच्छुकांना गळाला लावून सत्तेचे इप्सित साधलंय। मात्र याच वेळी भाजपचा बिनविरोधाचा फंडा चर्चेत आलाय। नरेश बोबाटेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई। तर काँग्रेसचे